काय गं रोशनी, तू शाळेमध्ये का बरं नाही येत आहे? मॅडम म्हणत होती की रोशनी का बरं येत नाही आहे. तर मॅडमने मला तुझ्या घरी पाठवलं. म्हणे रोशनी का बरं येत नाही आहे तर शाळेमध्ये. हो गं बाई, इतकं मी शाळेत तू मला करमत नाही तुझ्या बिना. आपण तिघी मैत्रिणी आहोत, खूप मजा येते शाळेमध्ये. तू का बरं येत नाही रोशनी? का बरं नाही येते शाळेमध्ये? अगं पाहिलं आणि म्हणणी मला की नाही घरी कामं असतात. माझी आई मला सकाळी सकाळीच कामं सांगते, तर माझा शाळेचा टाईम निघून जातो. मग मी तयार व्हायला लागले की माझ्या बहिणीचा पण टाईम होतो, मग तिला पण जावं लागते शाळेत. त्याच्या तयारीसाठी माझी तयारी राहून जाते. मग आई म्हणते हे काम कर ते काम कर. शाळा शिकून कोणती म्हणते तू ऑफिसर थोडा बनणार आहे? आपल्याला म्हणते 4 भांडेच घासा लागतील म्हणते तुले. माझी आई अशी म्हणते म्हणून मला यायला मिळत नाही शाळेमध्ये. उद्या येणार ना मग मी. माझ्या बाबांनी मला बॅग आणली, उद्या येईन मी मग शाळेमध्ये. माझ्याकडे बॅग पण तर नव्हती. आईला म्हटलं तर आई कल्ला करते, रागवते. तर मग मला बाबांनी लपून बॅग दिली आणून आज. का गं, हिला आईची आई कामं सांगते, आपल्या आई तर म्हणते शाळेची तयारी करा. मम्मी आपली बॅग वगैरे भरते, आपल्या शाळेत पाठवते. असं काम बरं? अगं तुला माहीत नाही का, हिची आई जी आहे ती सावत्र आई आहे ना. सावत्र आई आहे तिची. हिची आई नाही आहे, ती सावत्र आई आहे, म्हणून हिची असा दुर्व्यवहार करते. हो का गं, मला तर माहीतच नव्हतं. मग पाहिलं, मला माहीतच नव्हतं. अगं बाई, रोशनी तर रडत आहे. का बरं रडत आहे आता? हिनं ऐकलं वाटते आपलं. बोलणं आपण असं बोललो ना की आपली आई आपल्याला शाळेत पाठवते, सकाळी तयारी करते, टिफिन देते. हो का गं? अरे रोशनी, कशाला रडत आहे? रडू नको प्लीज. तू रडशील तर आम्हाला पण रडू येणार. प्लीज रोशनी, रडू नको. आम्ही आहे ना तुझी बेस्ट फ्रेंड. तू टेन्शन नको घेऊ ना. तुझ्या आईने तुला टिफिन पण नाही दिला ना, तर मी माझ्या मम्मीला सांगेल की रोशनीसाठी माझ्या टिफिनमध्ये पुढे देत जाय. माझी मम्मी देते. माझी मम्मी तुझा खूप छान म्हणते तुला. रोशनी खूप छान मुलगी आहे म्हणते. प्लीज रोशनी, रडू नको नशी. रडू नको ना रोशनी, प्लीज. चल, मला माझ्या आईने पैसे दिले आहेत बघ, 10 रुपये दिले मला. आपण पाणीपुरी खाऊया. चाल बरं रोशनी, तुला पाणीपुरी आवडते ना? चल ना पाणीपुरी खायला, चल ना. नाही, मला नाही यायचं. मला आई रागवेल माझी. माझ्या आईने मला घरीच राहायला सांगितलेलं आहे. खेळायला जाण्याला पण मनाई केलेली आहे. अगं असं का बरं करते तुझी आई? तुला पण खेळ द्यायला पाहिजे. तू पण तर एक लहानच आहे ना सध्या. तू कुठे मोठी झालेली आहे? आपण अजून मोठं नाही झालो. हेच वय आहे आपल्या खेळण्याचं. चल ना, काही नाही होत. मी सांगेल काकूला की मीच तिला नेलं म्हणून. चल ना, चल लवकर रोशनी, चल बरं, रडू नको. तुझं मूड पण फ्रेश होईल. चल आपण पाणीपुरी खाऊ. मग नंतर मंदिरावर आपण ते गोटी खेळायला जाऊ. चल. मला काहीच माहीत नाही तर माझी आई मला खूप बोलते, खूप शिवाय देते. नाही केलं कामं तर, आणि मी शाळेत जायचं म्हटलं तर खूप बोलते मला. मी काही बोलूच शकत नाही. प्लीज यार, रडू नको प्लीज. चल आपण खेळायला जाऊ. चल, तू मूड फ्रेश होऊन जाईल. सांग बरं मग, कुठे गेली हे रोशनी? कुठे गेली काय मी? ते झाडू मारायचं बाकी आहे, पोचा मारायचं बाकी आहे. पाहुणे येणार आहे म्हणते आज. आणि कुठे गेली? गाव गुरवेले लेच गाव गुरी पोरगी आहे. कुठे गेली? कुठं पवत येईल मी? माया चालली गेली आणि माझ्या गुरावर सोडून गेली. कोकण नाही तर मानशिवात ही पोरगी मला पाहिजेच नव्हती. ही पोरगी मी मानवरा आम्ही मस्त सुखात होतो. माय कोकण मला वागावं लागते काय मी दिले. आता कुठे पाहू गेले मी? कुठे पाहू? ह्या भांडायले निरा पैते मोकाटी मोकाट केस सोडले की पाहून जाते. येऊ दे, आजीला दाखवतच मी. येऊ दे ह्या रोशनीले. आज चांगली कुसर काचल करतो येईल मी. मम्मी, तुला माहिती आहे का मम्मी, ही रोशनी आहे ना, रोशनी तिच्या मैत्रिणींसोबत खेळायला चालली. बघ, मी पाहिलं तिला. मी म्हटलं पण मम्मी तुला आवाज देत आहे. तर तिच्या मैत्रिणी म्हणत होत्या काही नाही म्हणे, आम्ही खेळायला चाललो. नंतर म्हणे ती चालली गेली त्यांच्यासोबत खेळायला. मी आवाज दिला तरी मम्मी आली नाही ती. रोशनीची एवढी ना, तर म्हटलं मम्मीने आवाज दिला तरी नाही आली का ते? तरी गेली मैत्रिणींसंग गावावर व्हायला. कामं नाही केलं सकाळपासून, काही नाही. ते 2 काय भांडे घासले चायचे की झाले कामं. तिला माहिती आहे ना, पाहुणे राहिले म्हणून आज घरी. तिला रोगाला कामं करावे. चालली गेली बाहेर. हो मम्मी, मी म्हटलं तिला, तिने ऐकलीच नाही. माझी गोष्ट ऐकली नाही तिने. चालली मैत्रिणींसंग बाहेर सुद्धा तिच्या मैत्रिणी. आता पाहतो इले. चल बरं, कुठे येते पाहू दे बरं मध्ये. रोशनीला असंच पाहिजे. दे अगं माहिती रोशनी, तिला असंच पाहिजे. खूप मजा येते. मम्मी तिला खूप बोलेल आता. मस्त मजा येईल मला तर. बघ मम्मी, बघ कशी चालली ती. कामं धंदे काही केले नाही, चालली. बस खाया टायमाला बरोबर आहे ना. स्वयंपाक केला की मला जेवायला पाहिजे. आणि कामचोर पाय मग किती आहे ती. हो ना, तिला 4 भाकरी सांगा खायले. उलचक पेट पाकर कम दिली मी. तर बापाला बरोबर सांगते, बाबा मला आईने जेवायला दिलं नाही. आणि कामं करायला हात पाय ओढतात तिचे. रोशनी वा कुठे चालली महाराणी? घुमायला गाव गुरवायले. हे एवढंच काम आहे का गाव गुरवायचे तुले? कुठे चालली गाव गुरवायला तू? आई, मी सकाळी भांडे ते घासले ना चायचे. आता मी माझ्या मैत्रिणीसोबत पाणीपुरी खाण्यासाठी चाललो. थोडंसं खेळते ना आई. मी आज शाळेत पण नाही गेले. आता महाराणीले पाणीपुरी खायची आहे, खेळायचं आहे. काकू येऊ द्या ना आमच्यासोबत रोशनीला खेळायला. का हो बांगर बिल्ल्या, हो जाणं ना. कामं धंदे नाहीत का घरी तुमच्या? तुम्ही आई देवाल ना, तिला आई बनवता का? वा तुमच्या घरी आपल्या घरी वा सगळ्या बरी वा. बाईक होता रोशनीले कामं नको करून, हे नका करू. तुम्हाला तिला भारी जाईन. नाही तुम्हाला भारी जाईन. कामं करत जाणं ना घरी आयता खाता. आई, मला खेळायला जायचं आहे ना, थोड्या वेळ खेळू दे ना मला. काही नाही खेळा लागत. तुला माहिती आहे ना पाहुणे राहिल्या घरी काय खेळतो तू आता? खेळ लेकरं वाया जात असतात. काही खेळा लागत नाही. चल बाई घरी सारखे भांडे घासते. मी स्वयंपाक बनवला, थोडे भांडे घासून गेला लवकर. मग कपडे धुते. तू आले कपड्याचा गट्टा पडला उरावर. चालली मोठी खेळायले. खेळू दे ना आई.
चला हवा तुम्ही घरी लवकर आपल्या घरी वा लवकर. किती बदमाश आहे ना, किती बदमाश आहे रोशनीची सावत्राई. काय म्हणून राहिली बा टपर तोंडे, काय म्हणून राहिली? जाऊ द्या, काही म्हणू नका. तुम्ही पायल आणि म्हणणे आपण उद्या खेळू. मी उद्या शाळेत येणार ना, मग आपण तिथे खेळू. तुम्ही जा घरी, नाही तर आई तुम्हाला पण बोलेल. खूप बदमाश आहे तुझी आई, खूपच बदमाश आहे. रोशनी ऐकून येऊ तुले वगैरे लवकर सटकन. हो आई जाते ना. हो हो. आता तुम्ही किती सांगू तुम्हाला का घुमता अशा मोकाट्यासारख्या कामं धंदे करणं शिका करी वा घरी. स्वतःच्या पोरीला तर काही सांगत नाही, बिचाऱ्या रोशनीच्या मागं लागत राहते. अगाऊ एक नंबरची. बाई शाळेत झाली आहे ना, काय शिकवलं मग शाळेतले आज? कपडे बदलले माहिती हां, हातपाय तोंड धुवून घे आणि चल मी वाढून देतो, जेवण करून घे. मग पाहुणे येत ना आपल्या घरी. चल जेवण करून घे. हो आई, मी कपडे बदलले, हातपाय तोंड होते तर मला ते दिसली. मी तो उभी होती, चालली ती दोस्तीने संख्या आले. मग यावर आईलाच सांगतो मी, मग तुला सांगेल. हो माय, बरं केलं. चल मग तुला वाढून देतो मी. चल. हो मम्मी चल. बाई पिऊ मस्त जेव माय, आरामशीर जेव. कशी लागली बाई भाजी? कशी बनली भाजी? 2 भाज्या केल्या मी त्यासाठी. मला वाटलं माय तुला आलूची भाजी नाही आवडत, तर थोडीशी मग तुला पातळाची भाजी केली. तुला आवडतात ना गोळ्याची भाजी, ते केली मी. मग हो मम्मी खूप छान लागत आहे. मम्मी दोन्ही भाज्या छान लागत आहे. जेव मा, पोट भरून जेव, पोई उरू नको बेटा. पुरी खा बेटा. हो मम्मी खाते, पुरी खाते. ठीक आहे, पाण्याचा ग्लास आहे माझा. पाणी पी आरामशीर जेव. असं बेटा बारीक चावायचं, ते चांगलं असते, खाणं अंगी लागते मग जेवण. हो मम्मी, आम्हाला शाळेत पण सांगितलं आहे की जेवण हे आरामात करायचं. आई मी भांडे घासले पूर्ण. हो माय महाराणी. म्हटलं भांडे घासले पूर्ण. लय उपकार केले बाई तो मावर. लयच उपकार केले तर. सांगू राहिली मोठी भांडे घासले. मग काय करू? ठेवून जाऊन किचनमध्ये भांडे. काही उभा राहतं माझ्या छात्यावर उभी राहते इथं. पहिला अंदर ठेवून दे भांडे. आई मला भूक लागली, जेवायला पाहिजे होतं. मला पण भूक लागली. महाराणी त्यासाठी का ताट वाढून आणू का मी? जाय किचनमध्ये घे, 2 पोळ्या आणून घे किचनमध्येच. पहिले ते भांडे पुसून घेतो चकचक. समजली ना? भांडे पुसून घेतो, मग पुसून लावजो, आणि डागा पडतात त्या भांड्यावर. हो आई ठीक आहे. तू जेव ना बेटा, तू काय पावर येईल. जेव. खूप भूक लागली मला. आता भांडे ठेवून देते आणि जेवायला घेते. पोळ्या तर इथं ठेवलेल्या आहेत. भाजीचं कुठे आहे? अरे भाजी तर आहेच नाही इथे. भाजी कुठे ठेवली काय मी ताईने? थांब विचारून येतो. आई. बोला महाराणीजी, काय हुकूम आहे माझ्यासाठी? काय म्हणून राहिली आता? आई हुकूम नाही, मी म्हणत आहे मी भांडे वगैरे पुसून लावून दिले, पण मी जेवण घ्यायला ताट वाळून घेते म्हटलं, तर तिथे नुसतं पोळीच आहे, भाजी तर आहेच नाही. ते भाजी ठेवली नाही मी. आणि ते भाजी थोडीशीच केली मी, त्या बापाला देऊन दिली डब्यावर. आणि थोडीशी उरली होती, ते मी आईला देऊन दिली मापुरीले. तर आई मी काय खाऊ मग? भाजी तर काहीच नाही आहे, मी पाहिली. आता मी काय करू मग? भाजी नाही तर तुला काय करून देऊ का आता महाराणी? भाजी करून देऊ का? त्यासाठी एक काम कर, ते लोणच्याची भरणी आहे, तर ते लोणच्याची एक फोड घे, त्याला तेल घे, आणि ठेसा आहे हिरव्या मिरच्याचा वाटेल आहे, त्यातला ठेसा घेऊन घे, आणि जावे खाय त्या किचनमध्ये बसून. आई तू माझ्याशी असा व्यवहार का करते? बघ बरं, तिला प्रियांशीला बघ ना, तिच्या ताटामध्ये 2 भाज्या, आणि मला का बरं नाही? मला एक पण भाजी नाही, आणि इडली मिरचीचा ठेचा आणि लोणचं का म्हणताय? माझ्यासह असा दुर्व्यवहार का बरं करते आई तू? कायचा दुर्व्यवहार? आम्ही खातो आमच्या लहानपणी. पोळी लोणच्याची फोड तर कोणी खाते ना. त्या दुर्व्यवहार काय आहे? तुला जेवायला नाही दिली का मी? मग म्हणताय दुर्व्यवहार? हे मगरमच्छी हसू तर नको पाडू. चल जाय होय, खाऊन घे तेवढं, आणि मग कपडे धुवायचे अजून तुले. नाही आई दुर्व्यवहारच आहे हा. देऊ का झपके ठेवून देऊ का? टरेपणा करू राहील का? सांग जायचं बापाला आता. आता 1-2 चुकायला होशील, बापाला सांगशील की मला भाजी दिली नाही, आणि छोटीला भाजी दिली, आणि छोटीचा लाड करते, आणि सांगतो बापाचे कान भरजो. तर बाप मध्ये बोलील, मग तर म्हणाले तसं लेवी ते चांगलं वाटेल तुले. आहेच भांडखोर तर आहेस तू, भांडणं लावी. नाही आई मी चुकल्याने लावत, कधीच लावत नसते. जाय निघून चालली जाय कुठे, आमच्या जीवाला काव नाही तर काव माया बाप्पा. चालली जाय तिकडे, रस्ता भेटते तिकडं. माय गेली मा रुवाड सोडून गेली इले. काऊन नाही सांगू मग घेऊन गेली इले म्हणा. इथे काय हो बरं वाईट तिकडंच ते बोलतो. एखादी लागड धावण्याची चालली जाते पोरगी कुठे निघून. देवात असं काऊन केली माझ्यासोबत? माझी आई असती तर माझ्याशी अशी वागली असती का? मी शाळेत गेली असती, मला काही माझ्या आईनं चांगलं वागवलं असतं. जशी प्रिय माझी सावत्र आई आहे, तिच्या मुलीला किती चांगली पाहते ना, ओळखू येते. मला भांडण नाही लावायचे, मी बाबांना काही सांगत नाही. मी म्हणते हे आई चांगली राहते माझ्यासोबत, पण माझी आई किती करावं लागते, किती त्रास देते मला. टाईम झाला ना शांताबाई, चाल माय पटापट. साहेब गेले नाही पाहिजे बिचारे गटाचे. पण माय नाही जात ना. मी केलं ना फोन, त्या शिल्पाला फोन केला मी, आता थांबून ठेव माय. म्हणे ये म्हणे शांताबाई लवकर. थांबतात माय साहेब. आता माय हे कोण लवडली पोरगी? रोशनी कोण लवडली? बेटा रोशनी का बरं रडते बा? काय झालं बेटा तुले?
शांत काकू मला हे माझी आई खूप त्रास देते. मी जेवायला मागितलं, मी भांडे एवढे सारे घासले, एवढे सारे भांडे घासून जेवायला मागितलं तर तिने माझ्या बहिणीला सगळं दोन दोन भाज्या दिल्या आणि मी म्हटलं आई भाजी नाही आहे, भाजी नाही आहे म्हटलं. तर म्हणते बाई थोडं शांतता राह ठेव माय. समजून सांग मला काय झालं, बरोबर सांग बेटा. शांत काकू मी जेवायला मागितलं तर आई म्हणे भाजी नाही आहे, संपली म्हणे, थोडीशीच गेलती. हेच नाही हर गोष्टीत मला किती त्रास देते. सकाळीच मला उठवते, आज मला शाळेत पण नाही जाऊ दिलं आणि गोलीची तयारी करण्याची आहे म्हणे, स्वयंपाक करू लाग, हे करू लाग. मी सर्व केलं, बॅग घेतली, कुठे चाललं म्हणे महाराणी भांडे कितीमध्ये पडले आहेत म्हणे, आज काही जाऊ नको शाळेमध्ये. मी शाळेमध्ये पण नाही गेली काकू, एवढा त्रास देते मला आई. सांगू बाई किती बदमाश आहे बाई सविता. जेव्हा बाई सोयरीकडे गेलतो करून दिलं माय त्याच्या विच्या बापानं लावून कायसाठी केलं माय सविता संग. इले चांगलं वागवलं पाहिजे म्हणून या पोरीले. पाय व माय किती मोठे मोठे हसवले बाई पोरीच्या डोळ्यातून. अशी कशी बाई आहे व माय, राक्षसी नाही का व, लेकरावर कदर नाही येत माईले. पहिले किती प्रेम दाखवे ना पोरीवर, पहिले किती प्रेम दाखवे, आता पाहिजे ना कशी वागू राहिली पोरी संग. हो बाई ना, सावत्र माय सावत्रच असते. नाही पण माय चुकीचं आहे, सावत्र माय असो का काही असो माय, बाई तर आहे ना, तिच्या पोटीपाठी दिलं देवानं. आता दुसऱ्याची आहे तर काय झालं तर ती माय म्हणते ना तिले. कोणत्याही बाईले माया सुट्टे बाई माय म्हटलं तर. हे पाय दलिंदर चौद्याची ना पिंकी सांगू राहिली ती मला माय डब्यावर काही देत नाही म्हणे. व माय काही डब्बाही घेऊन येत नाही. मी पिंकीला काही म्हणतो की माय इले देजो माय यातलं, रोशनीला देजो बाई दोनक पोया अशी सांगतो माय मा पोरीले. पिंकी देते माय, पिंकी रोज सांगते आई डब्बा नव्हता आणला आज रोशनीनं, माझ्या डब्यात जेवली, कोणाच्याही डब्यात जाऊ दे हो माय लेकरू हे. नाही बाई ना, अन्यायच आहे हो बाई. आपण म्हटलं पोरीची असं नाही पाहू शकत बाई, लहान शिकवती हो माय आपण पाहिली तर. आता बाई मोठी मोठी होत चालली, शोभते का म्हटलं सविताला असं. नाही सविता सांग बोलच लागेल. पोरी चाल अंदर, चाल बरं अंदर. नाही काकू मला आई बोलेल, अजून बोलेल मला. काही नाही बोला, चाल. जरी समजाल 2 रट्टे जर ठेवून दिले एल्लाली शिल्लकची. चाल ना तू अंदर, काय म्हणते तर पाहतो मी. पाय हो माय गंगा पार्वती, पाय हो माय, पाय ना कशी पोरीला चालवेल तिच्या. ही पोरगी नाही का आहे सविता वा. काय हो शांताबाई, काय लिहिला बाहेर तुम्ही घरी. काय खुशी नाही तर घरी यायची म्हटलं, कारण आलो का वा या पोरीला त्रास करून देऊ राहिली एवढी. खायचे वांदे करेल त्या पोरीची, काही लाज वाटत दे ना माय, लाज वाटत दे जीवाले. काही बाई जातीची मर्यादा तर ठेव. का हो रश्मी गेली का बायांले चुगल्या करण्याची आदत आहे का तुला आतापासूनच. अजून तर टुचूक भर आहे आणि बायांच्या चुगल्या करता का तू. मायच्या चुगल्या करता बाहेर जाऊन, माय देत नाही खायला, हे नाही ते नाही. माझ्यासंग बोल बरं सटवे. लहान झाली ती म्हटलं, तिच्यासाठी तिच्या बापानं लग्न केलं, लग्न नव्हता करणार तो माणूस. त्यानं लग्न केलं त्या संग, तिला पोरगी झाली. का एक पोटूशी एक लातीशी शोभते का तुले. बाई नावाची काय गरिमा आहे का नाही त्यात नाही. एक त्या पोटीपाटी पिकली ना तू. हो थोडी शरम वाटायला पाहिजे इले. एवढे पोरीला दुःख दे राहिली माय, खायला देणे राहिली, कामं करून घेते, शाळेत नाही जात पोरीले. तेच नाही गेली तिच्या मनानं, मी काय म्हणत नाही शाळेत जाऊ नका म्हणून. नको ग सविता, एवढे अत्याचार नको करू बरं, भरून द्या लागते. लेक बाय होते, लेक बाय म्हटलं राहीन माय, उडून चालली जाईन. लग्न होय, एक हाताचे 2 हात होतील माहितीचे, चालली जाईन नवऱ्याच्या घरी. लेकबाई का राहणारी असते. लेकबाईची लय लागते बरं, सर आपल्याला लागते लेकबाईचा. एवढे नाटकं नको करू, लय भरून द्या लागेन. अति तिथे माती असते बरं. आणि ती पोरगी तुले दिली व देवाने एक पोरगी. तू ये म्हटलं त्या पोरीला भरून द्या लागेन. इथंच करणार, इथंच भरणं आहे म्हटलं. एवढं बिन मायच्या लेकराला एवढा त्रास नको देऊ बरं, देऊ नको. लय सविता भरायला लागेन तुले. आणि त्या पोरीसंग झालं असतं तर तुला काय झालं असतं. नवऱ्यानं दुसरी बायको केली असती, त्या पोरीच्या संग असं झालं असतं तर त्या मनावर काही बितली असती व. नको असं बिन मायाच्या लेकराला असं पाहावं नाही. तिच्या बापानं मायाची ममता भेटा म्हणून तुला आणलं. तर दिली बी माया दिले. आमच्यासमोर 2-3 दिवस 2-3 महिने नाटकी केलं आणि डबल तशीच झाली तू. लेकाला खायला देऊन राहिली, कामं सांगू राहिली, स्वतःच्या पोरीला सांगता का कामं. काकू राहू दे, भांडू नका. अशीच करते ते चुगल्या पोरगी, म्हणून तर तिला बोलतो मी. बाकी चुगल्या करून घे शांताबाई, सांगत नाही 1-2 तुले. पोरीला शिद्यानं वागवशील तर वागव, नाही तर दुसरे बी आहेत म्हटलं. तू पोरीले त्रास देऊ शकत नाही. अजून म्हटलं ते नाबालिक आहे ती पोरगी, कामं सांगतो, शाळा शिकू देत नाही. ते एक कंप्लेंट करीन ना, चांगलं ठोकत नाही तुले. हे पोरगी सांगत नाही ना बापाला काही, सांगून द्यावं ना आपल्या माहिती असली कशी आहे तर सावत्र माय, बापाला समजायला पाहिजे. बाई कंप्लेंट करायच्या बाईच्या बापाच्या कानावर टाक गोष्टी म्हटलं. तसंच करायला लागेल, त्या मोहन संघ मला बोला लागेल, मग दाखवतो मी कशी सुधरत नाही ते हे. नाही व शांताबाई, गंगाबाई, पार्वताबाई, हात जोडतो बाप्पा तुमचे, मला माफ करून द्या. माझ्या डोळ्यावर काय झालं तर काय माहीत माय, पडदा पडला होता. आता नाही बाई, असे काहीच नाही करीन. कोणाला सांगू नका, काही कंप्लेंट करू नका, हिच्या बापाला काही सांगू नका. मी हात जोडतो शांताबाई. आजच्या बाद म्हटलं जशी माई पोरगी तशी रोशनी मले, आजच्या बाद कधी दुर्भाव करीन नाही. हात जोडतो हो माय, सांगू नका वा. तुम्हाला झाकलून देईन बाई मले, मी पाया लागतो तुमच्या. काही कंप्लेंट करू नका, कोणाला सांगू नका माय. रोशनी ये मा इकडं, आता शाळेत जाईन माई पोरगी. मला 2 पोरी आजपासून समजेन मी असं. मी कधी दुर्भाव नाही करीन शांताबाई, ते पाया पडतो शांताबाई, असं नका करू. रोशनी ये बेटा इकडं.
शांताबाईनं खरंच डोळे उघडले माय. किती मी जुलम करते ती माय. मला या गोष्टीचा लय पश्चाताप आहे. अजिबात मी काहीच पोरीसारखीच इले पाठवीन, शाळेत पाठवीन, जितकं शिकायचं तेवढं शिकवीन. जे माझी पोरी जसे करीन तसं मी इले शिकवीन. अजिबात मी कधी दोघीतनी भेदभाव नाही करीन. तर शांताबाई माझे डोळे खोलून दिले माय. खरंच माझ्या पोरीची जात आज आहे उद्या नाही आहे. उडून भुरकन चिडियासारखी चालली जाईल नवऱ्याच्या घरी. पण बाई मला भरून द्या लागेल. नाही माय गलत होती मी. शांताबाई तुला उपकार हो माय, तर माझे डोळे उघडून दिले. अव सविता तुला गलती समजली. हेच तुझ्या प्रायश्चित. बाई आता ह्या पोरीला चांगलं पाहतो बस झालं. म्हणजे ते कर्म सगळे फिटले. अजून काही नाही माय. चांगलं वागो माय ह्या पोरीले. दोन्ही पोरीले सारखं पाय. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहे ना? कसा वाटला आजचा एपिसोड? नक्की आम्हाला कळवा आणि कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जाऊ नये. तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप आवश्यकता आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा ना. सबस्क्राईब करायला काही लागत नाही पप्पा, पैसे गिशे लागत नाहीत. फक्त ते सबस्क्राईबचं बटन दाबा आणि लाल घंटीचं बटन दाबून द्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आमच्या व्हिडिओची. मग असे छान छान आणि सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जलवा महाराष्ट्राचा. बाय.